मी 6 महिने जवळ-जवळ वरून साखरच घेतलेली नाहीये, अजिबातच घेतलेली नाहीये. म्हणजे प्रत्येक महिना माझा चांगलाच जातो असं काही नाही. कधी-कधी खरंच खूप फ्रस्ट्रेशन येतं, की बाबा हे आपल्याच बाबतीत का होतंय? पण जेव्हा मी रिझल्ट बघते ना, की नाही बाबा रिझल्ट आता एवढा छान येतोय, HbA1c कमी होतंय, जे आधी त्रास व्हायचे ते कमी होतायत. जसं की आता बघा इकडे जे काळं-काळं होतं, पिंपल, बऱ्याचशा गोष्टी कमी झाल्यात. त्यामुळे मग मला असं वाटतं इट्स वर्थ इट. दुसऱ्यांना ते नाहीये याचा विचार आपण का करायचा? आपल्याला आहे ना, मग कुठेतरी आपल्याला पथ्य पाळणं पण गरजेचे आहे. त्यासाठी ज्यांना कोणाला प्री डायबिटीसमध्ये तुम्ही समजा आहात, म्हणजे 5.7 किंवा त्याच्या आसपास किंवा 6च्या आत आहे, पण 5.7-7च्या वर आहे. तर तुम्ही प्री डायबेटिक रेंजमध्ये आहात, तर तुम्ही लवकरात लवकर ही पथ्य सुरू करा. मी माझ्या पेजवर पण काही डाएट्स दिलेत, की बाबा जसं वरई प्लस ज्वार ह्याचं मिक्सचर 50-50% मिक्सचर करून जर तुम्ही भाकरी बनवून खाल्ली, तुम्ही 2 टाईम पण खा, काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे डिनर, लंच त्याच्यासोबत कुठलीही भाजी. तुम्हाला शुगरमध्ये फरक पडेल म्हणजे 101% पडेल किंवा कारण वरई हे लो ग्लायसेमिक धान्य आहे. म्हणजे त्याचं शुगरचं प्रमाण जवळ-जवळ नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला 50% ज्वारमधून म्हणजे ज्वारीमधून तुमचे कार्ब्स मिळतात. 50% ह्याच्यातून फायबर मिळतं वरईमध्ये. त्यामुळे तुमची शुगर लो व्हायला मदत मिळते. आता बरेचदा माझं तर काय व्हायचं, माझी 70च्या खाली जात होती. मग मला केळ वगैरे एक्स्ट्रा गोड खावं लागत होतं. त्यामुळे मग मी काय केलं, की बाबा भाकरी थोडीशी वाढवली मी. म्हणजे आधी जशी 1 खायचे ना, मग थोडीशी अर्धी भाकरी अजून वाढवली. तसं मी चेंज केलं. असं नाही, की बाबा साखर खा. साखर खायच्या आधी तुम्ही दुसरे उपाय ट्राय करा, की एखादं ॲपल खाल्लंय किंवा असं काहीतरी खाल्लंय. नक्की 101% तुम्हाला फरक पडेल.